हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज मी डे 11 आहे आपला फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क कोर्सचा. तर आज मी तुम्हाला फ्लावर बनवून दाखवणार आहे. तर शुगर बीट्सने फ्लावर कसं बनवतात हे दाखवणार आहे. तिथे मी ग्लास पेन्सिलने मार्किंग करून घेते फ्लावरची. इथे मी एक छोटंसं फ्लावर काढून घेतलं आहे. इथे मी शुगर बीट्स यूज करणार आहे त्यासाठी. दोन शुगर बीटने अगोदर हे जो आतमधला सर्कल आहे तो कंप्लीट करून घ्यायचा. व्यवस्थित दोन शुगर बीट घालायचे. दोनपेक्षा जास्त घालायचे नाहीत, नाहीतर झोळ पडून जातोय. अशा प्रकारे घालायचे आपल्याला शुगर बीट्स. तर या अगोदर आपण बाकी साऱ्या बीट्सची लोडिंग पाहिली होती, पण शुगर बीट्स काय आपण पाहिले नव्हते. सो आज फ्लावरमध्ये ते कसे यूज करायचे दाखवते मी तुम्हाला. तर आपलं बेसिक बऱ्यापैकी कवर झालं आहे. आपण लवकरच लोड स्टिच आणि बाकी सर्व पण घेऊ. इथे मी हा सर्कल बऱ्यापैकी कंप्लीट करून घेतला आहे. व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल म्हणून. बाकी बीट्स जसे आपण लोड करून घेतले होते तसे शुगर बीट्स पण हे लोड करायचे. आपल्याला बरोबर मार्किंग दिसते त्या मार्किंगवरती लोड करत जायचं आहे. इथे एकच शुगर बीट बसतं, एक मी मागं घेते रिटर्न. आणि इथं आपल्याला एंड नोट देऊन घ्यायची. इथे एंड नोट देऊन घेतल्यानंतर ना आपल्याला ह्या एक पेटल्स कंप्लीट करायचे. इथून मी एक पेटल्स कंप्लीट करत जाते. जर बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल तर इग्नोर करा. तुम्ही शुगर बीट्स टाकण्यासाठी एखादी वाटी किंवा काही घेऊ शकता, म्हणजे ते खाली पडत नाहीत आपल्या पिसावरून, नाहीतर ते खाली जातात. मी असं ह्या सर्कलमध्ये टाकलं आहे त्यामुळे ते बाजूला जात नाही साईडला. थोडाही गॅप पडून नाही द्यायचा आहे, व्यवस्थित करायचं आहे. आणि तुम्हाला जर आणखी काही शिकायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगत जा, म्हणजे मी त्याचे पण व्हिडिओज बनवत जाईल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही हे पण कमेंट्स करून सांगत जा.
एंड नॉट ही आतमधल्या साईडने द्यायची आहे. प्रत्येक पेटल्स कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एंड नॉट देत चालायचं आहे. इथे एंड नॉट दिल्यानंतर ना हे पेटल्स कंप्लीट करायला आपल्याला इथून सुरुवात करायची, इथून नाही करायची. आणि ती सुरुवात पण इथून नाही करायची. हे बघा मी तुम्हाला दाखवते. इथून जर आपण मणी घेतले तर काय होईल, हे बघा असं इथे मी स्टिच करेल आणि हा जो एक इथे गॅप पडतोय त्यामुळे असं नाही घ्यायचं आहे. चेन स्टिच आतमधून ह्या जे पहिले पेटल्स घेतले त्याच्या आतमधून चेन स्टिच काढायची आणि मग मणी असे लोड करायचे. हे पहा इथे बिलकुल पण असं गॅप दिसत नाही आहे. आपल्याला सारे पेटल्स असेच कंप्लीट करून घ्यायचे. हे पहा जर आपण इथून सुरुवात केली असती तर असा गॅप दिसला असता. पेटलची साईज किंवा आकार वेगळे वेगळे आले असतील ते मी हाताने काढले त्यामुळं. पण आता हे जे काही लोड करते मी म्हणे ते व्यवस्थित लोड झाले. पहा हे पेटल्स पण मी कंप्लीट करून घेतले आणि इथे एक एंड नॉट देते. असे ते एंड नॉट देऊन घेतली मी. बाकी पेटल्स पण आपल्याला असेच कंप्लीट करत जायचे. इथून असं स्टिच न काढता पहिला स्टिच असा इथून काढायचा आहे म्हणजे ते असं गॅप पडत नाही. आता मी बाकीचे पेटल्स कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला लास्ट एक दोन दाखवते. हे पेटल्स कंप्लीट करून आतमधल्या साईडने आपल्याला हे असं घ्यायचं आहे चेन स्टिच आणि इथे एक छोटीशी नॉट द्यायची. हे पहा अशा प्रकारे आपल्याला फ्लावर्स कंप्लीट करायचे पूर्ण. तुम्हाला हे फ्लावर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कमेंट्स पण करत चला म्हणजे मला थोडंसं असं मोटिवेशन भेटेल की आपण व्हिडिओ टाकायला पाहिजेत वगैरे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. आणि हे जे काही पुढचे पेटल्स आहे ते मी बनवत नाही आहे, एवढंच तुम्हाला दाखवलं आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की नाही काय माहिती. आता तुम्हाला लक्षात आलं आहे की नाही हे कमेंट करून सांगा. थँक्यू.